नमस्कार मंडळी. मला बरेच मित्र म्हणत होते, सर तुमच्या घराचा एखादा चांगला व्हिडिओ पाठवा. इथलं राहणीमान, इथली फॅसिलिटी किंवा इथलं बाकीचं बऱ्याचशा गोष्टी असतात ते आम्हाला व्यवस्थित समजून सांगा. तर मित्रांनो, ते एंट्रन्स गेट आहे, जे समोर दिसते ते एंट्रन्स गेट आहे आमच्या सोसायटीचं. ही 30 बंगल्यांची सोसायटी आहे आणि इथं सगळे इंडिव्हिज्युअल बंगले आहेत आणि हे 6 रो हाऊस आहेत. या 6 रो हाऊसपैकी 3 नंबरचं रो हाऊस माझं आहे. आता हे इथं कचरा ठेवण्यासाठी आहे, बिन बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपला रोजचा जो कचरा झालेला असतो तो टाकावा लागतो. आता ह्या 6 रो हाऊसेसमध्ये इथं प्रत्येक रो हाऊसेसला 2-2 पार्किंग दिलेले आहेत. आता हे 3 नंबरचं रो हाऊस आहे, हे पहिल्या नंबरचं पार्किंग आहे, हे दुसऱ्या नंबरचं आहे, हे तिसऱ्या नंबरचं. ही जी पांढरी गाडी दिसते ही पांढरी गाडी माझी आहे आणि इथं एक ब्लँक पार्किंग ही पण माझीच आहे. इथं दररोज 1-2 दिवसाआड पाऊस पडत असतो, त्यामुळे इथं सगळीकडे हिरवंगार असतं, त्यामुळे इथं पाणी वगैरे देण्याची गरज भासत नाही. सगळीकडे हिरवंगार असं आकाश एकदम निरभ्र असतं. त्यानंतर घरात घुसल्यानंतर इथं घरात सगळ्याच फॅसिलिटी दिल्या असतात. आता हे वॉशिंग मशीन आहे, खाली वॉशिंग मशीन आहे, वरती ड्रायर आहे. म्हणजे इथं बाहेर कपडे सुकवायला परवानगी नसते, इथं कपडे धुवायचं पण आहे. त्यानंतर इथं किचन दिलेलं आहे, हे वेल फर्निश्ड अपार्टमेंट आहे. तर इथं त्यानंतर खाली ओव्हन आहे, वरती 4-5 शेगड्याचं किचन आहे. त्यानंतर इथं किचनचे भांडे वगैरे आहेत, सगळे ओनरचेच असतात. आपल्याला जे लागतं ते आपण फक्त मार्केटमधून आणायचं आणि ते ठेवून आपलं काम चालवायचं. इथं सगळ्या डाळी वगैरे मी आणलेल्या आहेत मॉलमधून. त्यानंतर एक छोटा ओव्हन आहे, या छोटा ओव्हनमध्ये आपण काहीही गरम करू शकतो, अर्जंटली जेवण वगैरे काय असेल तर. त्यानंतर हे बेसिन आहे, भांडे आहेत. त्यानंतर हे मोठं फ्रीज आहे. त्याच्यानंतर एक दुसरं अजून एक फ्रीज आहे, हे बघा, हे मोठं खाली फ्रीज आहे, पण त्याची मला गरज भासत नाही, त्यामुळे त्याची काही गरज नाही. आता हे फ्रीज आहे, या फ्रीजमध्ये इथं एक बटन दाबलं की पाणी येतं, पाण्याचं बटन दाबलं की थंड पाणी येतं आणि बर्फाचं बटन दाबलं की बर्फ येतो. त्यामुळे इथं बाटल्या वगैरे भरून ठेवायची गरज भासत नाही. इथं बघा बर्फ पडतं. आपल्याला बर्फ पण 2 प्रकारचे येतात. जर आपल्याला बारीक करून बर्फ पाहिजे असेल तर बारीक करून पण येतो, किंवा मग जर मोठा पाहिजे असेल जाड बर्फ म्हणजे तुकडे मोठे मोठे, तर त्या पद्धतीचे पण येत असतात. म्हणजे पाणी जो सगळ्यात मोठा जो प्रश्न असतो बऱ्याचशा घरांमध्ये की पाण्याच्या बाटल्या कोणी भरायच्या, तर इथं हा तो प्रश्न मिटत नाही. हे बघा, हे बर्फ पडतो आहे, आता हे अखंड बर्फ पडतं आहे आणि चिप्स बर्फ पण येतं. हे बर्फासाठी पण पाणी बाटली भरून ठेवायची गरज नसते, किंवा मग पाण्यासाठी पण बाटल्या भरून ठेवायची गरज नसते. त्याच्यानंतर इकडे हे कपाट वगैरे आहेत, भरपूर कपाट वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर इथं हा बासमती तांदूळ पण मिळतो आपल्याकडचा, ओशियन पर्ल बासमती तांदूळ म्हणून आहे, खूप छान तांदूळ आहे. त्यानंतर इकडे हा हॉल आहे, इकडे किचन टॉयलेट आहे, ते जवळच आपलं किचनच्या बाजूला तो टॉयलेट बाथरूम आहे. त्यानंतर इथं सोफा वगैरे आहे, सोफा आहे, मोठ्या खुर्ची आहेत, AC आहे आणि त्यानंतर इथं एक मोठा TV आहे. त्यामुळे आपण हॉलमध्ये सगळ्या गोष्टी. त्यानंतर इथं मी देवाचं मंदिर पण लावलेलं आहे. इथं माझ्या मूर्त्या मी जे इंडियामधून आणलेल्या आहेत त्या इथं लावलेल्या आहेत आणि माझी रोज सकाळी देवपूजा होत असते. शेवटी परमेश्वराचं प्रत्येक घरात वास्तव्य असतंच. त्यानंतर हा TV आहे, यूट्यूबवर याच्यावर चालत असतो, वायफायवर कनेक्टेड अँड्रॉइड TV आहे. त्यानंतर वरती 3 बेडरूम आहेत, हे डुप्लेक्स रूम आहे, वरती 3 बेडरूम आहेत. हा इकडे एक बेडरूम आहे, त्याला पण TV AC वगैरे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर इकडे परत दुसरा बेडरूम आहे, त्याला पण TV AC वगैरे सगळं दिलेलं आहे. त्या दोघांसाठी इकडे एक सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे.
शॉवर वगैरे सुद्धा कनेक्टेड आहे. त्यानंतर हा इकडे मास्टर बेडरूम आहे. ह्या मास्टर बेडरूममध्ये तो माझे कपडे वगैरे इथं झोपत असतो, कारण का हा फ्रंट साईडला आहे. त्यानंतर इकडे मास्टर बेडरूमला कनेक्टेड टॉयलेट, बाथरूम आणि शॉवर आहे. गरम पाण्याचा हीटर ॲटोमॅटिक केलेला असतो, त्यामुळे आपल्याला जेव्हा पाहिजे तेवढं गरम पाणी येत असतं. बाहेरचं वातावरण असं खूप छान दिसत असतं, आकाश निरभ्र दिसतं आणि सगळीकडे सुंदर कंट्री असे हे दिसत असते. इथं आज रविवार आहे, रविवारी असल्यामुळे सगळ्या गाड्या फिरायला गेलेल्या आहेत. म्हणजे इथं लोक दिसत नाहीत पण गाड्या दिसतात. पण आज सगळे प्रत्येकजण एन्जॉयमेंटसाठी गेलेला असतो. अशा पद्धतीचं हे त्रिनिदादमधील माझं भाड्याचं असलेलं घर आहे आणि याचं भाडं साधारणपणे 1,00,000 रुपये. परत वायफाय आणि AC, TV वगैरे यांचा जो इलेक्ट्रिसिटीचा जो खर्च असतो तो वेगळा असतो आणि हे सगळं कंपनी पेड करत असते, त्यामुळे मला याचं काही टेन्शन घेण्याची गरज नसते. त्यानंतर इकडे खाली आलं, खाली बाहेर जायचा हा रस्ता आहे, त्यामुळे बाहेर मोकळा आपण बघू शकतो. सगळीकडे ग्रीनरी असतं आणि स्वच्छ आणि सुंदर असतं. हे पार्किंगसुद्धा आमचं परवा दिवशी प्रेशर वॉश केलं त्यांनी.